This conference will now be recorded. नमस्कार सर्वांचं या कोरोनाकालीन आयोजित अभ्यासमालेमध्ये स्वागत आहे. आज आपल्याकडे या आधी ज्यांनी या अभ्यासमालेचं पहिलं पुष्प गुंफून श्री गणेश केला होता ते वैद्य चिन्मय फडके वेगळा विषय घेऊन समोर येत आहे. एखाद्या लक्षणाचं वेदामध्ये सांगितलेल्या एखाद्या लक्षणाचा अभ्यास कसा करता येतो त्याचं एक आदर्श उदाहरण इथे आपल्या समोर ठेवणार आहे. मी चिन्मय सरांना अशी विनंती करतो त्यांनी व्याख्यान सुरू करावं. नमस्कार. शैथिल्य, लक्षण, संप्राप्ती व चिकित्सा तत्व असा विषय आज मी निवडला होता अभ्यासाकरता आणि तो आज मी तुमच्या समोर मांडणार आहे. फक्त सोयी करता पीपीटी दाखवतो, व्हिडिओ दिसणार नाही. शैथिल्य हे लक्षण वेगवेगळ्या व्याधींमध्ये असतं, वाचताना सापडतं. म्हणजे नक्की काय अशी चर्चा अनेकदा अनेकांकडून मी ऐकली आणि असं ठरवलं की याचा आणखी सखोल अभ्यास केला पाहिजे. त्याचा उदकाशी काही संबंध आहे का असं पहिल्यांदा मला शंका आली होती. त्या शंकेतून अभ्यासाची सुरुवात झाली. पण सुरुवात केल्यानंतर असं कळलं की शैथिल्य ह्या लक्षणाचा संबंध फक्त उदकाशी नाहीये, तर इतर अनेक शारीर भावांशी त्याचा संबंध येतो आणि तो वेगवेगळ्या प्रकारे येतो, वेगवेगळ्या दोषांमधून येतो, दोषांमार्फत येतो आणि ह्याचे हेतू पण अतिशय व्हेरिड आहेत असं एकूण अभ्यास केल्यानंतर कळलं. तर संहिता विषयामध्ये MD करत असताना हाच विषय घेऊन काही काम केलं होतं, ज्यामध्ये शैथिल्य, मांस आणि मेदाचं शैथिल्य तपासायचं कसं असा डोक्यात विषय होता आणि त्यानुसार काही पद्धती पण ठरवल्या ज्या पब्लिश आहेत. आज आपण त्याचा परीक्षा आणि अंगाने विचार करूच, पण त्याच्याही व्यतिरिक्त आणखी फास्ट टॉपिक म्हणून लक्षण संप्राप्ती नक्की कशी घडते, शैथिल्य म्हणजे काय आणि शैथिल्य कमी करण्यासाठी चिकित्सा काय काय करता येऊ शकते अशा सर्व अंगांनी आपण आज बघणार आहोत. प्रथम शैथिल्य हे लक्षण आहे. तर सुरुवात आपल्याला ह्याची अशी करावी लागेल की लक्षण आणि व्याधीमधला नक्की फरक काय असतो. तर चरक निदान स्थानातलं शेवटच्या अध्यायाचं सूत्र आहे, ज्ञानार्थम यानी चोक्तानी व्याधिलिंगानी संग्रहे व्याधी असते तदात्वेतु लिंगानी इष्टानी न आमयाः. आता लक्षण हे परतंत्र व्याधीच आहेत असं याच्यातून दिसतं. स्वतंत्र निदान, स्वतंत्र संप्राप्ती असं जर असेल तर तो स्वतंत्र रोग झाला, पण अन्य कुठल्या तरी रोगाचे हेतू आहेत, संप्राप्ती वेगळी घडली आणि आता एक लक्षण मात्र उत्पन्न झाले, रोग वेगळा कुठला तरी आहे, त्याच्यामध्ये अन्यही लक्षण आहे, असं जर असेल तर तो परतंत्र व्याधी झाला. हे आपण सगळ्यांना माहितीच आहे. कदाचित काही UGचे विद्यार्थी पण असतील, सेकंड फर्स्ट इयर BMS म्हणून एकदा फक्त थोडक्यात रिव्हिजन घेतोय. तर शैथिल्य ही विकृती लक्षण स्वरूप पण आहे आणि व्याधी स्वरूप पण काही जणांमध्ये दिसते, पण परतंत्र संप्राप्ती म्हणून शैथिल्य असे रुग्ण जास्ती संख्येने दिसतात. फक्त शैथिल्य आहे आणि बाकी काहीच नाही अशी फार रेअर कंडिशन असतील, कदाचित मी अजून तशा बघितलेल्या नाहीये. मी बघितलेल्या सगळे शैथिल्याचे रुग्ण हे परतंत्र संप्राप्ती असणारेच होते. त्याच्या पुढचा भाग आता शैथिल्य म्हणजे काय, तर अभ्यासाच्या अनेक पद्धती असतात. त्यापैकी एक पद्धत अशी आहे की त्या शब्दाच्या अर्थाच्या खोलात शिरायचं आणि त्यातून त्या लक्षणाविषयी, त्या विकृतीविषयी काही नवीन माहिती कळते का असं बघत राहायचं. माझ्या अनेक गुरूंकडून
शिकलेली पद्धत आहे. वैद्य उपेंद्र दीक्षित असतील, अनिल पानसे असतील, दिलीप गाडगीळ असतील, प्रमा जोशी मॅडम आहेत, तावडेकर सर आहेत, अनेक लोक आहेत की ज्यांच्याकडून मला अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्या सगळ्यांच्या अभ्यासांच्या पद्धतींचा समन्वय करून हे आता आपण बघतो. तर ती पद्धत शब्दाच्या अर्थाच्या खोलात शिरायचं अशी सुरुवात करायची अभ्यासाची. मग त्यानुसार शैथिल्य हा शब्द तयार कसा झाला, त्याचा मूल धातू कोणता, तर श्रथी शैथिल्य भाग्यगणातला मूलधातू आहे. त्याचा अर्थ अवयवानां विभाग किंवा विशरण असं धातुपटाच्या टीकेमध्ये त्याचा अर्थ दिलेला आहे. इंग्लिश भाषांतर त्याचं म्हणजे रफ इंग्लिश ट्रान्सलेशन म्हणून होऊ शकत नाही, तर टू बी लूज असं त्याचं होऊ शकतं. डिक्शनरी मिनिंग बघायची पद्धत आहे, त्यातून त्याच्या अर्थाच्या काही वेगळ्या छटा कळतात. मुनीर विल्यम्स मध्ये लुजनेस, लॅक्सिटी, फ्लॅसिडिटी, वीकनेस अशा अर्थ त्याचे दिलेले आहेत. अन्य काही संस्कृत पर्यायी शब्दांचे कोश आहेत की ज्याच्यामध्ये मंदबंधन, श्लथबंधन, विश्लेष किंवा संयोगाचाच एक प्रकार पण की जो दृढ नाहीये, अदृढ संयोग भेद असं आहे. दर्शनशास्त्राच्याही ग्रंथांमध्ये याच्याविषयी उल्लेख आहेत. उदाहरणार्थ सिद्धांत मुक्तावलीमध्ये टीकाकारांनी त्याचं दिलंय की प्रचय अशा नावाचा संयोगाचा एक प्रकार आहे की जो अदृढ संयोग असतो. ह्या सगळ्यातनं आपल्याला काहीतरी घट्ट न जोडलेलं अशा अर्थी एक चित्र डोळ्यासमोर तयार होतं, ते म्हणजे शैथिल्य आहे. मग ह्याचा संबंध आणखी कशाशी आहे, तर गाडगीळ सरांची चर्चा करताना वैद्य दिलीप गाडगीळ सर त्यांनी अशी सूचना केली होती की ह्याचा स्थितिस्थापकत्वाशी काही संबंध आहे का असाही अभ्यास कर. तर स्थितिस्थापकत्व म्हणजे स्पर्श ज्या द्रव्यांमध्ये वर्तमान आहे आणि घन अवयव आहेत, तर अशामध्ये कालांतराने पुन्हा स्वतःच्या मूळ स्थितीमध्ये येण्याची त्याची क्षमता, ही याला स्थितिस्थापकत्व म्हणलेलं आहे प्रशस्त पाद भाष्यामध्ये. तर स्थितिस्थापकत्व कमी होणं, मूळ पदाला येऊ न शकणे, ही क्षमता कमी होणं म्हणजे शैथिल्य आहे का, तर हे सगळे अर्थ वेगवेगळ्या अवस्थांमध्ये वेगवेगळ्या शरीरभावांना लागू होतात. एकच एक अर्थ सगळ्या शरीरभावांच्या शैथिल्याला लागू होतो का, तर असं नाहीये. मांसमेधाचं शैथिल्य आणि ते दाखवणारे अर्थ काही वेगळे आहेत आता आपण बघितलेल्या अर्थांपैकी. उदाहरणार्थ लुजनेस, लॅक्सिटी हे मांसाशी जास्ती संबंध आहेत. फ्लॅसिडिटी म्हणलं तर ते मेदाशी जास्ती संबंध येईल. लूजली टाईट म्हणलं तर संधींचा संबंध येईल. दौर्बल्य किंवा धातूंमध्ये असलेलं गौरव आणि त्याच्यामुळे येणारं दौर्बल्य हे कदाचित विशिष्ट संप्राप्ती जशी पांडूच्या संप्राप्तीशी रिलेटेड होईल. तर शैथिल्य या शब्दाचा एकच एक अर्थ सगळीकडे लावता येत नाही. वैद्य प्रमा जोशी मॅडमशी मी चर्चा याविषयी केली होती. त्या म्हणल्या की लक्षणात हे जे अर्थ लावण्याची पद्धत आहे याचा वापर इथे केला पाहिजे. एकच अर्थ सगळीकडे लागू होत नाही. कॉन्टेक्स्चुअल मिनिंग, शैथिल्य हे लक्षण कोणत्या संदर्भात आलेलं आहे आणि त्या संदर्भात त्या शैथिल्याचा अर्थ काय आहे असा अभ्यास केला पाहिजे. तर त्यानुसार हे सगळे अर्थ डोक्यात ठेवून पुढच्या काही संदर्भांचं परीक्षण केलं. शैथिल्य म्हणजे काय, पर्यायी शब्द आता ह्या सगळ्या अभ्यासातनं वेगवेगळे पर्यायी शब्द जे संहितांमध्ये आहेत बृहत्त्रयीमध्ये ते सापडले. त्याच्यामध्ये असंहत किंवा असंहतत्व असेल, शिथिल असेल, अबद्ध, अनिबिड, सुशिर, विरल, अघन, अपिंडित, अदृढ असे वेगवेगळे पर्यायी शब्द शैथिल्याचे बृहत्त्रयीमध्ये सापडले, ज्याचे रेफरन्सेस आहेत. तर शैथिल्य हा शब्द आणि त्याची वेगवेगळी रूप म्हणजे शैथिल्य, शिथिलता, शिथिलांगता इत्यादी त्याचे वेगवेगळे शब्द आणि त्याचे पर्यायी शब्द जे आता आपण समोरच्या 6 नंबरच्या स्लाइड मध्ये बघतोय, हे सगळे शब्द बृहत्त्रयीतून शोधल्यानंतर साधारणपणे 1361 रेफरन्सेस मिळाले. म्हणजे स्क्रुटिनाइज करून आता शैथिल्य विकृती दर्शक लक्षण म्हणून कुठे आहे तेवढेच फक्त अभ्यासाकरता घेतले. शैथिल्य शब्द आहे पण ते लक्षण नाही असे अन्यही काही संदर्भ आहेत. उदाहरणार्थ बंध असा जो चिकित्सेचा प्रकार आहे, तो बंध शिथिल बांधला तर त्यांनी व्यापद काय होतात, तो आता अभ्यासाचा विषय नाहीये. असे काही संदर्भ स्किप केले. आता ह्याच्यातून पुढचा भाग असा येतो, पर्यायी शब्द बघितले, टीकाकार त्याच्याविषयी काय म्हणतात असं आपण सगळे वैद्य लोक बघत असतो. वेगवेगळ्या 8 टीकांमधून शैथिल्य या शब्दाच्या रेफरन्सेस जिथे जिथे आहेत त्यांचे अर्थ त्या ठिकाणी काय दिले असं शोधले. त्याच्यामध्ये काठिण्य नष्ट होणे म्हणजे शैथिल्य असा अर्थ दिलेला आहे. दुर्बल इंद्रिय म्हणजे शिथिलेंद्रिय हा पांडूच्या संदर्भातला अर्थ आहे, इंद्रियांच्या संदर्भातल्या शैथिल्याचा. धातूनाम शैथिल्यम
असं जे पांडूच्या संप्राप्तीत आहे त्याचा अर्थ त्यांचं जे काही स्वतःचं रूप आहे, स्वरूप स्वभाव त्या धातूंचा तो नष्ट होणे आणि त्यात विकृती निर्माण होणे यालाच शैथिल्य असं इंदूंनी म्हणलंय. संघात नष्ट होणे असं तोडरानंदानी म्हणलंय त्याच सूत्राच्या टीकेवर पांडू निदानामधल्याच. संघात नष्ट होणे असं जर शैथिल्याचा अर्थ घ्यायचा झाला तर तो संघात ज्या धातूंमध्ये आहे त्यांच्यामध्येच घेता येईल. द्रव धातूंना हा अर्थ लागू होत नाही. उदकाला हा अर्थ लागू होणार नाही, रक्ताला हा अर्थ लागू होणार नाही. म्हणजे जे अन्य अद्रव घन धातू आहेत त्यांनाच हा अर्थ लागू होईल. जसं मांस आहे, मेद आहे किंवा अस्थि पण काही सौशर्य असेल तर आपण अस्थि तिथे घेऊ शकतो. अबद्ध मांस म्हणजे अनिबिड मांस हा सरळ करणारा अर्थ आहे. शरीर शैथिल्य आणि अबद्ध मेद असे दोन्ही लक्षणं आहेत स्थौल्याची. आणि तसं जर असेल तर पुढे काय काय होतं असे ही संप्राप्ती आहेत. वेगवेगळे अर्थ आहेत, वेगवेगळ्या संदर्भातले आहेत, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. तर कोणत्या शारीरभावाचं वर्णन चाललंय, कोणत्या संप्राप्तीमध्ये छटा त्याची थोडी थोडी, त्यानुसार शैथिल्य म्हणजे काय हा अर्थ बदलते. शरीरामध्ये नक्की विकृती कोणत्या भागामध्ये होणं कळलं. त्यातला एक सगळ्यात महत्वाचा भाग जो मांस आणि मेदाशी संबंधित आहे, विशेषतः मांसाशी, तो संदर्भ इथे विशेष अभ्यासाकरता पुढे आम्ही स्वीकारला. स्त्री आणि पुरुष यांचे विशेष भाव काय आहेत शरीरामध्ये असं एक वर्णन चरक शारीरस्थान 4थ्या अध्यायामध्ये येतं. तर त्याच्या टीकेमध्ये चक्रपाणीने असं म्हणलंय, शैथिल्य म्हणजे अनिबिड संयोगता. जसं की क्षण या वस्त्रापासून त्याचे तंतू म्हणजे धागे हे जर विरळ गुंफले आणि कापड तयार केलं तर कापड तयार होईल. दोरे घट्ट आहेत पण वीण त्याची पातळ आहे तर ते शिथिल असेल. आणि दुसरं, मार्दव स्त्री शरीराचं कशा प्रकारचं असतं, शैथिल्य आणि मार्दव हे स्त्री विशेष भाव आहेत. ते मार्दव म्हणजे नक्की काय तर निबिड संयोगस्य म्हणजे धागे, पुन्हा तेच कापडाचंच उदाहरण घेतलंय की धागे घट्ट आहेत पण ते धाग्याचं मटेरियल असं आहे की ते मऊ आहे. म्हणजे उदाहरणार्थ लोकरीचं जसं असतं, निरंतर अंतर न सोडता घट्ट वीण केली आहे पण त्या कापडाचा पोतच मऊ आहे तर ते मार्दव. अशी कापडाची सृष्टीची 2 उदाहरणं देऊन स्त्री शरीरामध्ये शैथिल्य आणि मार्दव चक्रपाणीने समजावलं. याच्या व्यतिरिक्त संहनन असंही एक आपल्याला बघायला पाहिजे. तर चक्रपाणीच्या टीकेमध्ये शैथिल्य म्हणजे अनिबिड संयोगता असं शारीरस्थानातला संदर्भ आहे. आणि तोच चक्रपाणी चरक विमानस्थान 8व्या अध्यायामध्ये संहननतः परीक्षा जी शरीराची दिलेली आहे तर त्याच्यामध्ये संहती ह्याचा अर्थ निबिड संधानता असा देतो. म्हणजे निबिड जोडलेलं असणं आणि निबिड जोडलेलं नसणं, घट्ट जोडलेलं असणं आणि घट्ट जोडलेलं नसणं, हे 2 अवस्था मांसाच्या वेगवेगळ्या आहेत. शैथिल्य म्हणजे निबिड संयोग नसणं आणि संहनन म्हणजे निबिड संयोग असणं, असं हे दोन्ही ह्या दोन्ही गोष्टी शरीरभावांमध्ये होणारे बदल हे एकमेकांच्या अतिशय विपरीत आहेत. तर त्यामुळे त्या दोन्हीमध्ये कॉमन असणारी गोष्ट म्हणजे निबिडत्व हा शैथिल्य तपासण्याचा क्रायटेरिया झाला. निबिडत्व एखाद्या अवयवाचं किती आहे हे आपण ठरवलं, त्याच्यात हे ग्रेडेशन्स केल्या तर आपल्याला कळेल निबिडत्व चांगलं आहे संपन्न आहे, निबिडत्व कमी कमी होत गेलं शैथिल्य आहे. थोडं चित्र स्वरूपात बघितलं तर लवकर कळेल कदाचित. समजा मांसाचे परमाणू आहेत, एकमेकांशी जोडले गेलेले आहेत आणि मध्ये अजिबात जागा शिल्लक नाही, घट्ट जोडले गेलेले आहेत. असं असेल तर संहनन आहे. आणि अन्यथा हेच परमाणू जर एकमेकांपासून दूर गेले, कॉम्पॅक्टनेस त्याचं घनत्व निबिडत्व कमी झालं तर ते शैथिल्य आहे असं आपण त्याचा अर्थ घेऊ शकतो. पण हा अर्थ फक्त मांसाच्या बाबतीत झाला. मेदाच्या बाबतीत, अस्थीच्या बाबतीत, रक्ताच्या बाबतीतलं शैथिल्य हा वेगळे अर्थ असू शकतात.
करता येतील ना PPT? हो सर, प्रयत्न करतो त्याचा. आता 2 डिव्हाइसेसवर एका वेळेला मीटिंग चालू केली आहे की जेणेकरून जास्ती लोकांना जोडता येईल. काल अशी अडचण आली होती की ग्रुपची कपॅसिटी संपल्यानंतर काही लोकांना जॉईन होता आलं नव्हतं. तर आपण दुसऱ्या ग्रुपवर जॉईन झालेल्या सदस्यांसाठी पण PPTची सोय करतोय. 1 मिनिटाचा फक्त पॉज घेऊया मध्ये. तर शैथिल्य हे मांसाच्या बाबतीतलं काय असेल तर ते निकटत्व कमी होणे असा अर्थ तिथे आपण घ्यायला पाहिजे. शैथिल्य शब्दाचे पर्याय जर संहितांमध्ये बृहत्त्रयीमध्ये आलेले बघितले आणि तेच संहनन या शब्दाचे पर्याय बघितले. हा सर. मिनल पाटील कोण आहे, तुमचा माईक चालू आहे. आशिष आणि चिराग तुम्हाला दोघांना इथं ऑर्गनायझर केलंय. त्याचा माईक देता समोर चालू, त्याला तुम्ही म्यूट करा आणि जर 2 पेक्षा जास्त वेळा माईक सुरू राहिला तर सरळ सरळ एक्सक्यूज करा. हा, दुसऱ्या डिव्हाइसवर PPT सोय करतोय सर. एकच मिनिट. म्हणजे आपल्या बाकी मित्रांना पण त्याच्यावर बघता येईल. आपल्या दुसऱ्या ग्रुपवरच्या मित्रांना PPT दिसायला सुरुवात झाली आहे का? ऑर्गनायझर्सना फीडबॅक द्या प्लीज. झालेली आहे. PPT म्हणजे स्क्रीन दिसायला लागलं. हा, स्क्रीन दिसायला लागले. बरोबर. एक चित्र असलेली स्लाइड होती, तेवढी घेऊ आणि तिथून पुढे आपण जाऊ. शैथिल्य म्हणजे निबिड संयोगात निबिड संधानात. हे मांसाच्या संदर्भातले अर्थ होतात. चित्र स्वरूपात दिसायला सोपं जाईल म्हणून काही चित्र दिले जिथे परमाणूंचा संघात जर निबिड असेल तर चित्र कसं दिसेल आणि तो अनिबिड असेल तर चित्र कसं दिसेल असं दाखवायचा प्रयत्न केलाय. ह्याच्या पुढे बृहत्त्रयीमध्ये असणारे शैथिल्यचे पर्यायी शब्द आणि संहननाचे पर्यायी शब्द जर आपण बघितले तर ते एकमेकांच्या विरोधी आहेत. त्याचे रेफरन्स डायरेक्ट संहितांमध्ये मिळतात. आणि हे बघितल्यानंतर चित्र आणखी स्पष्ट होतं की शैथिल्य आणि संहनन हे एकमेकांच्या विपरीत असे विकृती आहेत. आणि तसं जर असेल तर अभ्यास करताना फक्त शैथिल्य शब्द सगळीकडे शोधायचा आणि अभ्यास करायचा असं करून चालणार नाही. संहननाचे सगळे संदर्भ पण शोधले पाहिजे आणि जिथे संहनन नाही तिथे शैथिल्य पण असू शकतं असं आपल्याला तिथे शंका घ्यायला लागेल. संहनन कमी होणे म्हणजे शैथिल्य असा अर्थ तिथून आपल्याला घेता येतो. मग आता शैथिल्याचे सगळे संदर्भ बघितल्यानंतर त्याची काहीतरी विभागणी आपण केली पाहिजे तर आणखी चांगलं समजेल. तर त्याच्यामध्ये
विकृत शैथिल्य आणि स्वभावज शैथिल्य हे मी वापरलेले शब्द आहेत. कदाचित ते चुकीचे असू शकतात. सिनियर वैद्य पण काही ऐकतात, त्यांनी ते चुकलं असेल तर मार्गदर्शन करावं. विकृत शैथिल्य असा शब्द मी अशा संदर्भांना किंवा अशा अवस्थांसाठी वापरला आहे की जिथे कोणत्या तरी रोगाच्या संप्राप्तीचा भाग म्हणून शैथिल्य निर्माण झालंय आणि जे बरे करता येतात किंवा येत नाही, पण रोगाच्या संप्राप्तीचा भाग आहे. आणि स्वभावज शैथिल्य हे मी अशासाठी शब्द वापरलेला आहे की ज्याच्यामध्ये जन्मतःच काहीतरी विकृती आहे जी नंतर बरी होण्याची शक्यता नाही. उदाहरणार्थ पित्त प्रकृती असेल की जे शिथिलांग असणारच आहेत, ते चिकित्सा करून त्यांचा अग्निसमोर राखता येईल आणि आयुष्य वाढवता येईल, त्यांना रोग होणार नाही त्याची काळजी घेता येईल. वैयक्तिकांचं शैथिल्य पूर्ण नष्ट झालं आणि आता ते सुदृढ झाले, असं होण्याची शक्यता कमी, ती प्रकृती बदलणार नाही. किंवा दुसरं घ्यायचं झालं, वृद्धावस्था ही अवस्था सगळ्यांनाच येणार आहे, कोणाला आधी येईल कोणाला उशिरा येईल, पण एकदा वृद्धावस्था शरीराला आली की स्वाभाविक रोग असल्यामुळे त्यांनी जे शैथिल्य येणार आहे तर ते उशिरा येईल पण टाळता येणार नाही असं मात्र आहे. एकदा वृद्धावस्था आली की शैथिल्य येणार. वृद्धावस्था कधी कोणाला येईल हे जर एखाद्याने रसायन सेवन केलं तर 100 वर्षानंतर येईल, 1000 वर्षानंतर येईल, पण ते येईल. तर त्यामुळे स्वभावज शैथिल्य आणि विकृत शैथिल्य असे दोन शब्द मी वापरले जे समजण्याकरता सोपे होतील म्हणून. त्याची उदाहरणं बघायची झाली तर शैथिल्य स्वभावज कुठे कुठे आहे तर ग्रीष्म ऋतूमध्ये शोधना करू नये, आणि मग त्यासाठी जी कारणं दिलेली आहेत तर त्याच्यामध्ये ग्रीष्म ऋतूचा परिणाम म्हणून शरीर अतिशिथिल होतं. आता हे सगळ्यांचंच होणार आहे. जे मुळात संहत आहेत त्यांचं कमी शिथिल्य होईल, जे मुळात शिथिल आहेत त्यांचं आणखी शिथिल्य होईल, पण शैथिल्य येणार औष्ण्याचा परिणाम म्हणून. शरीर पण शिथिल असतात आणि दोष अत्यर्थ प्रविलीन असतात. हा उष्ण गुणाचा परिणाम म्हणून होणारं शैथिल्य आहे, ग्रीष्मामध्ये दिसणारं. आहार परिणामकर भावांमध्ये क्लेद हा जरी बाह्य हेतू वेगळा असला तरी त्यांनी अन्नाला शैथिल्य येतं. परमाणूंचं विलगीकरण असा जो त्याचा भाग आहे, अन्नसंघात वेगळा करणं आणि क्लेदन करणं, हे त्याचे जे दोन भाग आहेत ते क्लेदाचा शरीरातलं अन्य ठिकाणचं काम समजून घ्यायला मदत होईल म्हणून इथे संदर्भ घेतलेला आहे. पित्तल म्हणजे पित्तप्रधान रोगी, जन्मतःच ज्यांचं पित्त प्रधान आहे, पित्त प्रकृतीचे रोगी, त्यांच्या शरीरामध्ये द्रवगुणामुळे शिथिल आणि मृदू, संधिबंध आणि मांस असतात. हे द्रवगुणामुळे आहेत, लक्षात ठेवा. आपल्याला हे सगळ्या गुणांचा चिकित्सेतला आणि संप्राप्तीमधला रोल काय हे नंतर बघायचंय. आता आपण बघितलं की द्रवगुणामुळे शैथिल्य निर्माण होऊ शकतं, जसं पित्तलामध्ये आहे, चरकविमासन 8व्या अध्यायामधला रेफरन्स आहे. उष्ण गुणामुळे शैथिल्य निर्माण होऊ शकतं. त्याच्यानंतर दोषांना शैथिल्य येतं म्हणजे ते सुटे होतात आणि कुष्ठाकडे यायला मोकळे होतात. असं वमनद्रव्याची कार्य सुश्रुत चिकित्सास्थानात दिलेली आहेत, तिचा संदर्भ आहे की दोष शिथिल होऊ शकतात, हे त्यातनं आपल्याला कळतं. वृद्धावस्था या अवस्थेचं वर्णन अष्टांग संग्रहामध्ये केलेलं आहे, शारीरस्थान 8व्या अध्यायामध्ये. वृद्ध अवस्था एकदा आली की त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप होतो आणि वाताचा प्रकोप झाल्यानंतर शिथिल होतात. तर कोणत्या गोष्टी शिथिल होतात तर सार, मांस, संधी आणि अस्थी. परत सांगतो, सार, मांस, संधी आणि अस्थी हे 4 भाव शिथिल होतात वृद्धावस्था आली की. मग आता त्यातला सार या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा, तर सार म्हणजे ओझे घ्यायचं, तर सगळ्या धातूंचं सार ते शिथिल होतं, मांस शिथिल होतं, संधी शिथिल होतात, अस्थी शिथिल होतात. म्हणजे नक्की काय होतं हे आपल्याला पाहायचं आहे नंतर. सार हा कफाचा एक गुण पण आहे आणि सारत्वामुळे संहत शरीर असतं, हे प्रकृतीच्या लक्षणांमध्ये दिलेलं आहे. आता इथे आपण बघू शकतो की वायू वाढला आणि वायू वाढल्यामुळे शैथिल्य आलं. आपल्या बऱ्याच लोकांच्या डोक्यामध्ये अशी एक संकल्पना असते वाचत जाताना आलेली, की जे बहुतेक वेळेला स्थौल्य आणि प्रमेय अशा दोन संप्राप्त्या समोर ठेवल्यामुळे आलेली असते, की कफ वाढतो, क्लेद वाढतो आणि शैथिल्य येतं. इथे स्पष्ट संदर्भ आहे की वायू वाढतो आणि शैथिल्य येतं. त्याच्यानंतर प्रजनन काल, त्याच्या चरक शारीरस्थान 8व्या अध्यायामधला संदर्भ आहे. अक्षणोह शैथिल्यम असं तिथे लक्षण आहे की ज्याच्यामध्ये पुन्हा
अपान वायूची काम तिथे सुरू झालेलं असतं प्रजनन काल जवळ आल्यानंतर, आणि त्याचे परिणाम जे काही शरीरावर वेगवेगळे होतात त्याच्यामध्ये अक्षणी शैथिल्य असं लक्षण तिथे निर्माण होतं. त्याच्यानंतर आहार काल, की जिथे पुन्हा आहार काल जवळ आल्यानंतर समान वायूची गती तिथे सुरू झालेली आहे आणि कुक्षौच शिथिले असं आहार कालाचं लक्षण दिलंय. मग आता ते शिथिले ती स्तब्धता कुक्षीची जाते अशा अर्थी शिथिल असं टीकाकारांनी त्याचा अर्थ दिलाय. आता हे संदर्भ बघितल्यानंतर आपल्याला 3 गोष्टी त्यातनं कळल्या. उष्ण गुणामुळे शैथिल्य येऊ शकतं, द्रव गुणामुळे शैथिल्य येऊ शकतं आणि वायूमुळे शैथिल्य येऊ शकतं. शैथिल्य अशी विकृती ज्या ज्या रोगांमध्ये आहे त्या रोगांचे हेतू निदान स्थानातून किंवा चिकित्सा स्थानाच्या अध्ययनांमधून काढले आणि त्यातले कॉमन हेतू कुठले, की जे कफ वाढवणारे आहेत, कॉमन हेतू असे की जे पित्त वाढवणारे आहेत, कॉमन हेतू असे की जे वात वाढवणारे आहेत, आणि त्या सर्व संप्राप्त्यांमध्ये शैथिल्य व्यक्त झालेलं कुठे ना कुठे आहे. तर अशा सगळ्या संप्राप्त्यांचा कॉमन अभ्यास केला आणि हा चार्ट बनवलाय कॉमन फॅक्टर्स करत. कफप्रधान संप्राप्ती शैथिल्याचे आहे त्याचे हेतू जे डायरेक्ट आहेत ते नवधान्य असं एक सापडलं, अनुप किंवा वारिज मांस, गुड विकृती, नवमद्य, दुग्ध विकृती आणि अति पाणी पिणे, अति जलपान असे हेतू सापडले. डायरेक्ट आणि इनडायरेक्ट अशा 2 गोष्टी वेगळ्या केल्यात कारण डायरेक्ट हेतूंनी थेट धातू बिघडतात आणि इनडायरेक्ट हेतू असे आहेत की ज्यांनी थेट कफ वाढत नाही पण इनडायरेक्टली कफ वाढतो. उदाहरणार्थ व्यायाम नाही केला, शरीरात निर्माण होणारा कफ जो दिवसा क्षय व्हायला पाहिजे काही प्रमाणात, आणि हे हेतू चालू आहेत, त्यांनी वाढणाऱ्या कफाचं जर रोज व्यायाम करून क्षय होत गेला तर शैथिल्य येणार नाही. पण हे हेतू सेवन केलेत की ज्यांनी शरीरात कफ वाढवलाय आणि व्यायाम मात्र केला नाही तर इनडायरेक्टली कफ वाढायला अव्यायाम हा हेतू मदत करणार आहे. तसाच दुसरा हेतू दिवास्ताप आहे की दिवसा जागेपणी हालचाली होऊन जो रोजच्या रोज कफाचा क्षय होणार आहे तो न होता रात्री पण झोपला आणि दिवसा पण झोपला आणि हे हेतू पण खातोय तर कफ वाढत राहील आणि ते थांबवण्याकरता दुसरं काही चालू नसेल तर दिवास्वाप हा हेतू त्याच्यामध्ये अतिरिक्त कफ मढू द्यायला मदत करणारा आहे, इनडायरेक्ट हेतू आहे. आणि मग ह्याच्या जागी मधुर रस अशी काही हेतू आहेत आणि मेदमूत्र लेह शरीरातले पण वाढणारे आणि आपल्याला माहिती की येणं जलेनं फल पित्तप्रधान संप्राप्तीचे हेतू आहेत त्याच्यामध्ये विदाही अन्न, तीक्ष्ण किंवा जीर्ण मद्य, क्षार, आम्ल लवण, कटुरस आणि काही बाह्य हेतू आहेत की ज्याच्यामध्ये आतप, अग्निसंताप असे हेतू आहेत. इनडायरेक्ट हेतूंमध्ये ग्रीष्म ऋतू आपण मगाशीच बघितला की जे बाह्य संतापामुळे शरीरामध्ये निर्माण होणारे परिणाम आहेत की थेट शरीरात काहीतरी आहार गेलाय आणि मग त्यांनी धातू बनताना शिथिल बनले, असं न होता बाह्य परिणामामुळे धातू शिथिल झाले. तिसरा भाग येतो तो वातप्रधान संप्राप्ती आणि त्याचे हेतू, तर ज्याच्यामध्ये वृक्ष, चल, खर, विशद, विकास अशा गुणांची द्रव्य किंवा तिक्त, कटू, कषाय रसांची द्रव्य अशी जर आहारात जास्ती असतील तर बनतानाच धातू शिथिल बनतील किंवा वातप्रधान बनतील, वृक्ष बनतील आणि मग वार्धक्य कदाचित लवकर येईल किंवा त्या पद्धतीची संप्राप्ती लवकर घडेल. आणि ह्याच्या व्यतिरिक्त बाह्य हेतू जे आहेत रथक्षोभ, शरीर खूप हाललं, धक्के खूप बसले आणि म्हणून सांधे शिथिल झाले, अतिव्यवाय की ज्याच्यामुळे शुक्र कफ क्षय झाला आणि म्हणून त्याची संप्राप्ती आपल्याला विस्ताराने पुढे बघायची, आणि अतिव्यायाम केला आणि कफाचा क्षय झाला आणि आता तो सांधे धरून ठेवणारा शेषक कफ जागेवर शिल्लक नाहीये आणि म्हणून आलेले शैथिल्य. अशा प्रकारचं विषमचेष्टा त्याच कॅटेगरीत जातात आणि पंचकर्म अपचार की ज्याच्यामध्ये शोधनाचा अतियोग होऊन 3ही दोष शरीरामधून कमी झालेत, कफही कमी झाले आणि त्यामुळे श्लेषक कफाचं काम बिघडले, संधी शैथिल्य लक्षण निर्माण झाले. असे वातप्रधान संप्राप्तीचे पण काही हेतू असू शकतात. याचा चार्ट एक बनवला तर समजायला सोपं जातं. क्लेद संचयामुळे होणाऱ्या काही संप्राप्त्या आहेत आणि क्लेद क्षयामुळे होणाऱ्या काही संप्राप्त्या आहेत की ज्याच्यामध्ये क्लेद संचय कशामुळे झालाय तर प्रत्यक्ष क्लेद वाढलाय प्रमाणतः आणि मग कफ वाढलाय, शैथिल्य आलंय, असा एक संप्राप्तीचा भाग आहे जो की प्रमेहामध्ये आहे, कुष्ठातल्या कफप्रधान संप्राप्त्यांमध्ये आहे, स्थौल्यामध्ये आहे. क्लेद किंवा शरीरातला असलेला स्नेह यांचं कशामुळे तरी विलयन झालंय आणि म्हणून क्लेद वाढल्यासारखं वाटतंय. विलयन झाल्यामुळे संवहन बिघडले, शैथिल्य आले की जे पित्तप्रधान हेतू आहेत ज्याचे उष्ण, तीक्ष्ण, द्रव इत्यादी हेतू, आणि पांडू किंवा अर्षच्या संप्राप्तीमध्ये पित्तप्रधान पांडू, पित्तप्रधान अर्ष याच्या संप्राप्त्यांमध्ये ही सगळी लक्षणं दिसतात. पित्तप्रधान अर्षाच्या लक्षणामध्ये
शिथिल अर्श, त्या अर्श अंकुर शिथिल असतात असं लक्षण आहे. त्याच्यानंतर क्लेदक्षयाच्या संप्राप्त्या किंवा स्नेहक्षयाच्या संप्राप्त्या ज्या वातप्रधान आहेत, ज्याच्यामध्ये उष्ण आणि वृक्षचं कॉम्बिनेशन काहीतरी झालं, स्नेहक्षय झाला, ऍक्च्युअल शरीरातला आवश्यक असणारा प्राकृत असणारा भाग उदक किंवा क्लेद स्नेह हे कमी झाले आणि म्हणून संधी शैथिल्य निर्माण झालं की जो कफ सांधे जोडून ठेवणारा आवश्यक होता तिथे असणं तो नष्ट झाला आणि म्हणून संधी शैथिल्य. अशा प्रकारच्या संप्राप्त्या 3 वेगवेगळ्या दोषप्राधान्यानुसार आपल्याला सापडतात की ज्याचे क्लासिफिकेशन काहीच कफप्रधान गटात होतं, काहीच पित्तप्रधान गटामध्ये होतं आणि काहीच वातप्रधान गटामध्ये होतं. ह्या संप्राप्त्या नक्की आहेत कोणकोणत्या, तर एक समरी चार्ट समोर ठेवलाय तुमच्या. संप्राप्तीमध्ये शैथिल्य शब्द आहे, शैथिल्य ही विकृती आहे, असे रेफरन्सेस एकत्र केले की त्याच्यामध्ये पांडूच्या संप्राप्तीमध्ये शैथिल्य आहे, धातूनां त्याचं शैथिल्यम असं तिथे येतं. राजयक्ष्म्याच्या संप्राप्तीमध्ये अतिव्यवायजन्य राजयक्ष्म्याच्या संप्राप्तीमध्ये जेव्हा शुक्र प्रवर्तन होतं, शुक्र संपतं, रक्तप्रवर्तन होतं, रक्तप्रवर्तन झाल्यानंतर पहिल्या विकृती जी शरीरात निर्माण होते ती संधी शैथिल्य असे संप्राप्तीचा एक भाग म्हणून दिलाय. आणि मग तो असेल तर क्लेदाचा प्रसार लवकर होतो. प्रसार लवकर होण्याचं कारण म्हणून तिथे शैथिल्य दिले. हे मुद्दे महत्वाचे आहेत चिकित्सा करताना आणि साध्यासाध्यात्व ठरवताना, हे लक्षात ठेवून आपण पुढे जाऊया. त्याच्यानंतर कुष्ठाच्या संप्राप्तीचा भाग म्हणून शैथिल्य दिले की जोपर्यंत त्वचा, रक्त, मांस आणि उदक शिथिल होत नाहीत आणि त्याच्यात दोषाचा स्थानसंश्रय होत नाही तोपर्यंत कुष्ठ उत्पन्न होत नाही. ज्या वेळेला हे चारही शिथिल होतात आणि त्याच्यामध्ये दोषांचा स्थानसंश्रय होतो तेव्हा कुष्ठाची निर्मिती होते, अशा संप्राप्ती दिलेली आहे. तर त्यामुळे दोषांच्या स्थानसंश्रय होण्यासाठी त्वचा, रक्त, मांसमेद हे उदक हे शिथिल असणं आवश्यक आहे, तर कुष्ठ निर्माण होईल, नाही तर कुष्ठव्याधी निर्माणच होणार नाही. तर शिथिल असणं, शरीर शिथिल असणं हे दोषांच्या क्लेदाच्या प्रसाराचा पण हेतू आहे, शरीराच्या हालचाली मंद करण्याचा पण हेतू तिथे होतं आणि कुष्ठाची संप्राप्ती बघितली तर दोषांच्या स्थानसंश्रय होऊ द्यायचा का नाही हे ठरवण्याचा पण ते हेतू होतं. जर शैथिल्य असेल तर दोषांच्या स्थानसंश्रय होणार. पूर्वरूपांमध्ये प्रमेहाच्या शिथिलांगता आणि घनांगता अशी 2 लक्षणं येतात. चरकामध्ये पण आहेत, वाग्भटामध्ये पण आहेत. तर शिथिलांगता हे लक्षण नंतर येत असावं आणि घनांगता हे लक्षण आधी येत असावं असे काही ज्येष्ठ वैद्यांनी चर्चा केल्यानंतर त्यांचं मत पडलं. घनांगता हे लक्षण आधी उत्पन्न होतं जेव्हा मांसामध्ये प्रमाणतः वाढत होता, प्रमाणतः वाढतात, कालांतराने त्या शिथिल होतात तेव्हा शिथिलांगता हे लक्षण निर्माण होतं. पूर्वरूपावस्थेमध्ये क्लेदाचा प्रसार लवकर होतो, मग तो मूत्रामध्ये परिणत होऊन पुढे प्रमेह निर्माण होतात. वातरक्ताच्या पूर्वरूपामध्ये पिंडिका शैथिल्य असं टिपिकल लक्षण आहे. पिंडिका म्हणजे जंघा हा जो पायाचा भाग आहे त्याच्या मागच्या बाजूला असलेला मांसप्रधान भाग, गोळा, पोटऱ्या, तर पिंडिका शैथिल्य असं वातरक्ताचं पूर्वरूप म्हणून स्पेसिफिकली दिलंय. आणि पिंडिका बघून संहनन ठरवणं किंवा शैथिल्य ठरवणं ही आता वैद्यांमध्ये रूढ असलेली पद्धत आहे. मांसप्रधान अवयव त्यातही पिंडिका सहज तपासता येणारे असतात, तर त्यांची स्पर्श परीक्षा करायची, दाबून बघायचं आणि ठरवायचं की मांसाचं संहनन कसं आहे. वैद्यांमध्ये आता रूढ असलेली पद्धत आहे. त्याच्यानंतर रूप वैदिक अर्शांमध्ये अर्श अंकुर हे शिथिल असतात असं लक्षण आहे. रक्तार्शामध्ये पुरुष शिथिल असतं असं एक लक्षण आलेलं आहे. पक्वशोथाच्या चिकित्सेमध्ये त्वचा शिथिल होते असं लक्षण दिले. जी जोपर्यंत घट्ट असते तोपर्यंत तो शोक पक्व नाही हे कळतं, त्वचा शिथिल झाली याचा अर्थ शोक पिकला असं लक्षण आहे. रथक्षोभ हे व्यापद आहे, म्हणजे व्यापद म्हणून त्यातनं शैथिल्य निर्माण होतं.
शोधन उपक्रम झाल्यानंतर काय काय करू नये आणि ते केलं तर काय काय विकृती निर्माण होतात अशी एक यादी चरकसिद्धीस्थानात दिली. तर त्यामध्ये रथक्षोभ हे असं एक हेतू आहे आणि त्याचा परिणाम म्हणून संधी शैथिल्य निर्माण होतं. त्याच अवस्थेमध्ये व्यवाय असा पण एक हेतू दिलाय की ज्याच्यामध्ये शोधन केल्यानंतर शरीर पूर्वस्थितीला येण्यापूर्वी जर व्यवाय केला एखाद्याने तर संधी शैथिल्य लक्षण निर्माण होतं. त्यामुळे ते टाळायला तिथे सांगितलंय. ग्रहणीच्या लक्षणांमध्ये पुरुष शैथिल्य असं लक्षण येतं. स्थौल्यामध्ये जपोपरोध लक्षण आहे, त्याचं कारण मेदाचं शैथिल्य आहे. लैंगिक रोग आहे, त्याचा प्रकार आहे, त्या प्रकारांपैकी एक लिंग शैथिल्य आणि त्यामुळे असणारं लैंगिक असं येतं. अस्थिक्षय झाल्यानंतर जी लक्षणं निर्माण होतात त्या लक्षणांमध्ये संधी शैथिल्य आहे. कफक्षयाच्या लक्षणांमध्ये संधी शैथिल्य आहे. कफवृद्धीच्या लक्षणांमध्ये पूर्ण शरीराचं शैथिल्य असं लक्षण आहे. रक्तक्षय आणि मांसक्षय यांच्या लक्षणांमध्ये रक्तक्षयामध्ये शिरा शैथिल्य, मांसक्षयामध्ये धमनी शैथिल्य अशी दोन लक्षणं दिलेली आहेत. रक्तक्षयाचं शिरा शैथिल्य हे वाग्भटाने दिले, मांसक्षयामध्ये शिरा शैथिल्य सुश्रुताने दिले. तर त्याविषयी नंतर बोलू विस्ताराने. उपद्रव स्वरूपात शैथिल्य कुठे निर्माण होतं तर प्रमेहामध्ये उपद्रव म्हणून शैथिल्य निर्माण होतं असं सुश्रुत संहितेमध्ये दिले प्रमेहाच्या उपद्रवांमध्ये. आणि सुतिकेने जी परिचर्या पालन केली पाहिजे म्हणजे ते यवागोपान असेल, घृतपान असेल, पंचकोलसिद्ध, तर हा क्रम सुतिकेने पाळला नाही तर शैथिल्य निर्माण होतं असं तिथे दिले. आणि आणखी एक महत्वाची गोष्ट तुम्ही चरक स्थानातला संदर्भ काढून पहा सुतिका परिचर्येचा, की सुतिका परिचर्या पालन केली नाही आणि शैथिल्य आलं तर तिला जे रोग होतात ते असाध्य होतात किंवा कृच्छ्रसाध्य होतात असं तिथे वाक्य चरक शारीर स्थानामध्ये दिलेलं आहे. याचा अर्थ आपल्याला इथे आणखी एक मुद्दा कळला की एखादा रोग साध्य होणार का असाध्य होणार हे सुद्धा शैथिल्यावर अवलंबून आहे. शरीर शिथिल असेल तर रोग कृच्छ्रसाध्य असाध्य होण्याची शक्यता वाढते. फार महत्वाचा मुद्दा आहे साध्यासाध्यता आणि चिकित्सेच्या बाबतीत. आणि काही शैथिल्याशी संबंधित लक्षणं आहेत की थेट अरिष्ट म्हणूनच आलेली आहेत. सद्यमरणीय मध्ये पिंडिका शैथिल्य असेल तर ते आणि काही अलाइड सिम्पटम्स दिले की नासिका वाकडी होते आणि पिंडिका शैथिल्य होतं, या दोन्हीचा करता वात आहे असं जर एकत्र सापडलं तर ते अरिष्ट सूचक आहे. त्याच्यानंतर संधिबंध शैथिल्य पुन्हा तसंच आहे की ज्याच्या अलाइड सिम्पटम्स पण आहेत. त्याच्यानंतर विट शैथिल्य पण एक लक्षण आहे की अलाइड सिम्पटम्स विथ विट शैथिल्य असतील तर ते अरिष्ट सूचक आहे. त्याच्यानंतर सिपरायंतेच्या गात्राणी असं एक सूत्र येतं, असा एक शब्द येतो. त्या सिप्रायंतेची टीकाकारांनी वेगवेगळे अर्थ दिलेत. एकामध्ये इतका घाम सुटतो की जणू काही सिप्रा नदी व्हायला लागली तर नदीप्रमाणे घाम फुटतो, एवढा जर एकदम अचानक घाम आला तर ते अरिष्ट सूचक आहे. आणि त्याचाच अर्थ वेगळा दुसरा असा दिलाय की शैथिल्य शरीराला एकदम आलं की पूर्ण शरीर अचानक खूप ढिलं पडलं, हे अरिष्ट सूचक आहे. त्याच्यानंतर विष प्यायलेलं असेल एखाद्याने तर दंत शैथिल्य असं एक लक्षण तिथे आहे की जे असाध्य तो आजार झाला, विषपानानंतर आता चिकित्सा करू शकणार नाही अशी अवस्था आली तर ते सूचना देणारं ते लक्षण आहे दंत शैथिल्य. ह्याचाच थोडा सारांश रूपाने आपण बघितला तर दोषांपैकी बघायचं तर वातवृद्धीमुळे, वातक्षयामुळे, वातक्षयाचा संदर्भ डायरेक्ट म्हणजे इनडायरेक्ट आहे. वातक्षय झाला तर कफवृद्धीमुळे होणारे सगळे रोग होऊ शकतात आणि कफवृद्धीच्या लक्षणांमध्ये अंगशैथिल्य दिले, त्यामुळे वातक्षयामुळे पण अंगशैथिल्य लक्षण निर्माण होऊ शकतं. त्यामुळे ते इथे घेतलंय आपण. त्यामुळे वातवृद्धी, वातक्षय, पित्तवृद्धी, त्याच्यानंतर कफक्षय आणि कफवृद्धी ह्या सगळ्यामध्ये शैथिल्य निर्माण होऊ शकतं. त्याचं डायरेक्ट किंवा इनडायरेक्ट रेफरन्सेस आपल्याला अवेलेबल आहे किंवा दोन रेफरन्सेस एकत्र करून आपण त्याचा अर्थ सहजपणे समजून घेता येतो. तर त्यामुळे आपल्याला एक लक्षात येतं की पित्तक्षय सोडून बाकी तीनही दोषांच्या क्षयवृद्धीने शैथिल्य ही विकृती निर्माण होऊ शकते आणि अकॉर्डिंगली त्याची चिकित्सा करायला लागते. धातूंमध्ये बघायचं झालं तर रक्त, मांस, मेद आणि अस्थि आणि शुक्राशी संबंधित वेगवेगळ्या संप्राप्त्या आता आपण बघितल्या की त्याच्यामध्ये शैथिल्य हे विकृती निर्माण होते. रक्त शिथिल होऊ शकतं, मांस शिथिल होऊ शकतं, मेद शिथिल होऊ शकतो, अस्थि क्षय झाला तर संधी शिथिल होऊ शकतात आणि शुक्राचं अतिप्रवर्तन झालं तरी संधी शिथिल होऊ शकतात. उपधातूंच्या बाजूने बघायला गेलं तर त्वचेमध्ये शैथिल्य निर्माण होतं, जसं कुष्ठाच्या संप्राप्तीतला भाग आपण बघितला, शिरा शैथिल्य आपण बघितलं आणि धमनी शैथिल्य हे आपण बघितलं आणि स्नायू संधिबंधांचं शैथिल्य
तर शिथिल संधिबंध असं लक्षण आपण स्वाभाविक शैथिल्यामध्ये बघितलं होतं. तर संधिबंध म्हणजे स्नायू, सांध्यांना धरून ठेवणारे कोण आहेत, तर ते स्नायू आहेत असं सुश्रुत शरीरस्थानामध्ये दिलेलं आहे. तर त्यामुळे स्नायू पण शिथिल होऊ शकतात, जे उपधातू आहेत. आता शिरा शैथिल्य आणि धमनी शैथिल्य ह्या दोन विकृती रक्तक्षयामध्ये आणि मांसक्षयामध्ये अनुक्रमे सापडणाऱ्या, त्याच्यामध्ये आपण फरक कसा करायचा तपासताना ह्याचं वर्णन वेणीमाधव शास्त्री जोशींचं एक अतिशय सुंदर पुस्तक आहे, मानव सारासारत्व परीक्षण. धातून सार आहे का असार आहे त्याचं परीक्षण कसं करायचं त्याच्यावरचं पूर्ण पुस्तक आहे वेणीमाधव शास्त्रींचं. तर त्याच्यामध्ये त्यांनी असं दिलंय की शिरा शैथिल्य रक्तक्षयामुळे हे लक्षण निर्माण होतं, ते शिरा पूर्ण भरल्या जात नाही म्हणून होणारं लक्षण आहे की शिरा शिथिल राहतात. आणि मांसक्षयामध्ये धमनी शैथिल्य लक्षण येतं, त्या धमनी भरलेल्या असतात पण त्याच्या बाजूचं लेपन गेल्यामुळे ते आपली जागा सोडून हलू शकतात. तर त्यामुळे शिरा शैथिल्य हे शिरा अपूर्ण भरल्यामुळे आणि धमनी शैथिल्य हे बाजूचं लेपन गेल्यामुळे असं ते अनुक्रमे विकृती आहेत रक्तक्षय आणि मांसक्षयातले. हे आपल्याला त्या पुस्तकातून सहजपणे समजून घेता येईल. पूर्वीच्या स्वतः शिथिल होतं. एक मिनिट, एक सूचना येते आपल्याला इथे. नमस्कार सर, तुम्ही आता सूचना दिलीत का ते? हा, तर पुरुष शिथिल होऊ शकतं, ही संप्राप्ती आपल्याला ग्रहणीमध्ये आणि अशामध्ये पाहायला मिळाली रक्ताशामध्ये. कोणत्या कोणत्या अवयवांमध्ये शैथिल्य निर्माण होऊ शकतं अशा अवयवांची थेट नावं. तर ती लिंग शैथिल्य आहे, क्लॅब्याचं लक्षण, पिंडिका शैथिल्य वातरक्ताचं पूर्वरूप म्हणून आहे, पाद शैथिल्य पण वातरक्ताचं पूर्वरूप म्हणून आलेलं आहे, पर्व शैथिल्य सार शैथिल्य वार्धक्याचं लक्षण म्हणून, लसिका भाग आहे त्याचं शैथिल्य कुष्ठाची संप्राप्ती म्हणून, दंत शैथिल्य हे विषपित्ताचं असाध्य लक्षण म्हणून, आणि नेत्र शैथिल्य म्हणजे अश्नी शैथिल्य हे लक्षण म्हणून आपण आता पाहिलं. ह्याच्यावरून आपल्याला लक्षात येतं की शरीराच्या वेगवेगळ्या शरीर भावांमध्ये तीनही दोषांनी वेगवेगळ्या संप्राप्त्या घडून शैथिल्य निर्माण होऊ शकतं. इथे फक्त क्लेद, फक्त मांस असा तिथे संबंध नाही. आता त्यातला मांस शैथिल्याचा जर विशेष अभ्यास करायचा ठरवला, आणखी थोडं खोलात जाऊ, तर काय काय करता येतं. तर त्याचा एक डेमो फक्त मी इथे दाखवते. असं प्रत्येक शरीर भाव घेऊन त्याचा खोलात अभ्यास करणं शक्य आहे. एक आता डेमो दाखवला. मांस शैथिल्याचा आणखी खोलात विचार करू आपण. तर आता मांस शरीरामध्ये कोणत्या स्वरूपात आहे, तर ते पेशी अशा स्वरूपामध्ये आहे. काही अवयव मांस घटित आहेत. तर मांसावयव संघात हा परस्पर विभक्त हा पेशी इथे उच्चते, असं ढलढणाने म्हणले. मांसा अवयवाचा संघात एकमेकांपासून वेगळा झालेला त्याला आपण पेशी म्हणतो. तर या पेशी कुठे कुठे किती आहेत याचं वर्णन सुश्रुत शरीरस्थानामध्ये दिले 5व्या अध्यायामध्ये, ते आपण सगळे पाहू शकता, संदर्भ दिलेला आहे. तर ह्याच्यामध्ये काय काय येतं, सगळे स्केलेटल मसल्स येतात. मग त्यातले पायूच्या ठिकाणी 3 आहेत, मेढ्याच्या ठिकाणी 1 आहे, बस्तीशिराच्या ठिकाणी 2 पेशी आहेत, हृदयाच्या ठिकाणी 2 पेशी आहेत, आमाशयाच्या ठिकाणी 2 पेशी आहेत, यकृतामध्ये 2 पेशी आहेत, लेच्या ठिकाणी 2 पेशी आहेत, जिव्हेमध्ये 1 पेशी आहे आणि नेत्रामध्ये प्रत्येकी 2 पेशी आहेत, असं आहे. आणि मग आता ह्याच्यामध्येच शैथिल्य निर्माण झालं ह्या पेशींमध्ये, आणि त्यांचं त्यांचं धरून ठेवण्याचं काम बिघडलं तर काय काय निर्माण होऊ शकतं. तर ह्या व्यक्तींचा तिथे संदर्भ लावता येईल का आपल्याला, तर सहज शक्य आहे की पायूच्या ठिकाणी ज्या पेशी आहेत त्यांनी ते धरून ठेवण्याचं काम बिघडलं त्यांचं, त्या शिथिल झाल्या तर उदभ्रंश सहज होऊ शकतो. मेढ शिथिल झालं तिथे असलेल्या पेशी, तर क्लैब्याचं लक्षणांमध्ये लिंग शैथिल्य आपण लक्षण बघितलं. युरिनरी इन्कॉन्टिनन्स असं एक लक्षण आता दिसतं, त्याचा संबंध आपण बस्तीशिराच्या पेशंटशी लावू शकतो का, आणि म्हणून ते एक त्याची संप्राप्ती तशी असू शकते का. तर अशाही संप्राप्त्या असतात की ज्याच्यामध्ये मांसाचं संवहन सुधारलं, युरिनरी इन्कॉन्टिनन्स बंद होतो, ते धारण करता येण्याची क्षमता होते. हृदयाच्या ठिकाणी पेशी आहेत 2, तर त्याच्या समजा विकृती आली, ते शिथिल झाले, तर हायपरट्रोफी सारख्या अवस्था उत्पन्न होऊ शकतात का, ज्याला आता हार्ट म्हणतात, ते शैथिल्यामुळे निर्माण होऊ शकतं का संवहन बिघडल्यामुळे, तर शक्य आहे. आमाशयाच्या ठिकाणी 2 पेशी आहेत असं यांचं म्हणणं आहे, तर ते स्पिंक्टर आणि त्याच्या लॅक्सिटीमुळे होणारे ते धारण क्षमता कमी होणे अशी त्याची विकृती असू शकते का, तेही शक्य आहे. यकृताच्या ठिकाणी 2 पेशी आहेत आणि त्या जर शिथिल असतील
तर आपल्याला उदरच्या संप्राप्तीमध्ये यकृत ह्या वृद्धीची जी संप्राप्ती दिली आहे की बाह्य हेतूंमुळे आघात होतो, ते स्वस्थापासून होतं, ढकललं जातं खाली आणि मग ती गॅप भरून काढण्याकरता त्याची वृद्धी होते, यकृत वृद्धी, प्लीहा वृद्धी अशा त्याच्या संप्राप्त्या आहेत. तर हे त्या मांसशैल्यामुळे असू शकतं का? तर शक्य आहे. त्याच्यानंतर जिव्हा आणि त्याच्या एक पेशी, ती पेशी जर शिथिल असेल तर उपचार करताना जीभ एका ठिकाणी लावायची आहे तसं न होता ती दुसरीकडेच लावली गेली, ती ढिली पडली, कंट्रोल कमी झाला आणि मग चलभाषा असं लक्षण निर्माण झालं, जे की मदात्यामध्ये आहे, मदामध्ये आहे, आणखी रक्त विकारांमध्ये आहे, वेगवेगळ्या ठिकाणी आहे. तर ते चलभाषा हे लक्षण निर्माण होऊ शकतं का? तर शक्य आहे. आणि मग मांसशैथिल्य सुधारलं, संवहन सुधारलं आणि म्हणून जर हे लक्षण निर्माण झालं असेल तर त्याने बरं पण होतं. त्याच्यानंतर नेत्र, त्याच्यामध्ये प्रत्येकी 2 पेशी आहेत असं असेल तर ती पेशी जर ढिली पडली, शिथिल झाली तर भुग्न नेत्र म्हणजे निस्टॅग्मस अशासारख्या विकृती होऊ शकतात का? ज्वराचा एक प्रकार भुग्न नेत्र संधिपात म्हणून आहे, तिथे मांसापर्यंत दोष जातात आणि विकृती निर्माण करतात, असं आहे का? तर हे संप्राप्त्या आपल्याला सापडतात, त्या बघता येतात की त्याच्या फक्त मांसच शिथिल झालं म्हणूनच हे सगळे आजार होतात असं नाहीये. तर ही लक्षणं निर्माण होत असताना त्यातला एक भाग मांसशैथिल्य पण आहे का हे आपण क्रॉस चेक केलं पाहिजे. मांसशैथिल्य नाही असं खात्री झाली तर दुसऱ्या कुठल्या तरी मार्गाने ते शोधायला पाहिजे की अन्य विकृती काय आहे त्याची चिकित्सा करायला पाहिजे. पण जर मांसशैथिल्य आहे आणि म्हणूनच हे लक्षण निर्माण झालंय असं जर सापडलं तर चिकित्सा मांसशैथिल्याची करायला पाहिजे, मांसाचं संवहन सुधारेल अशी करायला पाहिजे, तर हे आजार बरे होतील. तर त्यामुळे जेव्हा आपण पेशंट तपासू तेव्हा माझ्या डोळ्यासमोर तरी आता ह्या विकृती असतात क्रॉस चेक करण्याच्या लिस्टमध्ये की ह्यातलं एक एक एक्सक्लूड करत गेल्याशिवाय मी पुढे जात नाही. संधी शैथिल्य असं लक्षण अनेक ठिकाणी आपण बघितलं, राजयक्ष्माच्या संप्राप्तीमध्ये बघितलं, शोधनानंतर प्रकृतीपूर्व व्यवहार केला किंवा रथक्षोभ झाला तर संधी शैथिल्य आपण बघितलं, अस्थिक्षयामध्ये बघितलं, ओजक्षयामध्ये दंत शैथिल्य बघितलंय. तर ह्याचा कॉमन काही आहे का, संप्राप्ती काही आहे का संधी शैथिल्य? कारण सांधे ढिले पडले आणि हालचाल करता याची बंद झाली, माणूस एका जागी बसला तर ते फार त्रासदायक लक्षण असतं रुग्णांसाठी. वातरक्तामध्ये किंवा अशा आजार असलेल्यांमध्ये जर सांध्यांच्या आजार संबंधित असतील तर हालचाल बंद पडणे हा एक मोठा धोका असतो की ज्याच्यामुळे पुन्हा हालचाल बंद झाल्यानंतर कफ वाढतो, कफाचे आजार सुरू होतात. आपल्या सगळ्या वैद्यांना माहिती आहे की रुग्णाच्या हालचाली सुरळीत चालू असणे हा चिकित्सेसाठी केवढा मोठा दिलासा आहे. तर त्या दृष्टीने संधी शैथिल्य ह्या लक्षणाचा आणखी खुलासा करता येतोय का, अभ्यास करता येतोय का असं बघूया. संधी शरीराची रिव्हिजन. संधी 2 प्रकारचे आहेत, चेष्टावंत आणि स्थिर आहेत. तर स्थिर संधीमध्ये शैथिल्य निर्माण होत नाही, एकदा निर्माण झालं की त्या तशाच राहतात. चेष्टावंत संधीमध्ये शैथिल्य निर्माण होऊ शकतं, हे पहिले त्याचा अधिक निश्चित झालं. त्याच्यानंतर त्याचे स्ट्रक्चरल कंपोनेंट्स काय आहेत संधींचे? नमस्कार सर. हॅलो. तर संधीचे स्ट्रक्चरल कंपोनेंट्स काय काय आहेत असं आपण बघूया. तर त्याच्यामध्ये अस्थी हा एक महत्वाचा भाग आहे की जो मेन स्ट्रक्चरल कंपोनेंट आहे. त्याच्यानंतर स्नायू आहेत, त्यातही कोणते स्नायू तर प्रतारवत्य स्नायू की जे सांध्यांना धरून ठेवतात आणि त्याच्यामुळे काय होतं तर स्नायू शरीर भारक्षम होतं. हे स्नायूंनी सांधे धरून ठेवल्यामुळे शरीर भारक्षम होतं, भार उचलण्याच्या साठी सक्षम असतं. हा त्याचा एक महत्वाचा भाग आहे. त्याच्यानंतर काय असतो आणखी संधीमध्ये तर मांस आहे, त्यामध्ये काय तर पेशी आहेत, संवर्णी नावाच्या पेशी आहेत, ते संवरण करतात संध्यांचं आणि त्याच्यामुळे सांध्यांना बल मिळतं, असा सुश्रुत शारीरस्थानाचा रेफरन्स आहे 5व्या अध्यायातला 38वा सूत्र आहे. त्याच्यानंतर श्लेष्मधरा कला आहे की जे सांध्यांमध्ये असते, तिथे श्लेषक कप उपस्थित असतो आणि संधी संश्लेष आहे, तिथे त्यांचं कर्म असतं आणि त्यातून पास होणाऱ्या काही शिरा आहेत. आता आपण बघायला पाहिजे की संधी हे मर्म आहे, सर्व संधी हे मर्म पण आहेत. मर्म म्हणजे काय काय, तिथं ते स्नायू, मांस, शिरा, अस्थि, धमनी, स्रोतसाम, संधिपाता असं मर्माची व्याख्या दिलेली आहे. तर संधीच्या ठिकाणी हे सगळे उपस्थित असतात, प्रतानावत्य स्नायू, मांसपेशी असतात, श्लेषक, कफ, अस्थि आणि शिरा. तर ह्याचा सगळ्याचा संघात तिथे असल्यामुळे ते मर्म आहे आणि त्यामुळे तिथे शैथिल्य निर्माण होणं हे व्याधी कृशरसाध्य किंवा असाध्य होण्याकडे निर्माण जाण्याची शक्यता जास्ती असते. त्यामुळे आपण तिथल्या शैथिल्याचा अभ्यास विस्ताराने करूया. संधी शैथिल्यामध्ये काय काय होऊ शकतं तर 2 गोष्टी असतात. आपण आधीच्या स्लाइडमध्ये बघितलं तर चेष्टाहानी
म्हणजे हालचाली नष्ट होणे. चेष्टावंत संधींमध्ये शैथिल्य निर्माण झालं, चेष्टा म्हणजे हालचाल त्याची बंद झाली किंवा कमी झाली, अशी एक विकृती असू शकते, त्याला आपण संधी शैथिल्य म्हणणार. किंवा भार उचलण्याची क्षमता कमी झाली त्या सांध्याची, भार असहत्व, की जे की उलट पाहिजे, भार सहत्व पाहिजे, ते उलट झालं, भार असहत्व असं लक्षण निर्माण झालं, तर त्याला आपण संधी शैथिल्य, तर त्याच्यावरून आपण अनुमान करणार की संधी शैथिल्य आलेलं आहे. चेष्टा हानी झाली तर अनुमान करणार की संधी शैथिल्य झालंय, आणि भार असहत्व व्हायला असं दिसलं तर आपण अनुमान करणार की संधी शैथिल्य आलेलं आहे. आता हे कशामुळे होतं, तर आधीच्याच आपण बघितलेल्या संप्राप्त एकदा परत रिवाइज करू. पृथक्क्षोभामुळे आणि त्यामुळे संधी शैथिल्य निर्माण होतं. अतिव्ययामुळे कफ, श्लेष्म कफ आणि ओज म्हणजे बल देणारा आहे शरीराला, प्राकृत कफ तो कमी झाल्यामुळे आणि शुक्र झाल्यामुळे, आणि हे अतिव्यय इतका की शुक्रक्षय होऊन पुढे रक्तप्रवर्तन संधी अतिशय प्रकोप होईल, अशी राजामध्ये प्राप्ती आहे. दुसरा, शोधानंतर शरीर पूर्वस्थितीला येण्यापूर्वी केलेला आहे, तेव्हा शरीरामध्ये दोषांचं शोधन झालेलं आहे, नवीन दोष अजून तयार व्हायचे, अग्नी जागेवर यायचं आहे, आणि जे काही शुक्र शिल्लक होतं ते व्यवहार करून बाहेर काढून टाकलं. तर अशा अवस्थेमध्ये संधी निर्माण होतं, ते कफ निर्माण होतं. वृद्ध, तर त्याच्यामुळे सज्ज बदल होतात, वृद्धी येणारा शैथिल्य बघितला त्यामुळे संधी शैथिल्य व्यक्तीमधलं आपण बघितलं. अस्थिक्षय हा स्ट्रक्चरल चेंज आहे, की ज्याच्यामुळे गॅप वाढते आणि शैथिल्य निर्माण होतं. विष किंवा दूषी विषयांचा परिणाम म्हणून तत्काल ते पोटात गेल्यावर म्हणजे विष पीत याचं दंतशैथिल्य लक्षण निर्माण होतं, हे तत्काल होणारा परिणाम आहे विषाचा. आता ह्या सगळ्या संप्राप्त जर एकत्र मांडायच्या झाल्या तर असं साधारण काहीतरी चित्र तयार होईल की ज्याच्यामध्ये क्षीण कफ अशी अवस्था कॉमन आहे. मग आता जे मी तोंडी बोललो त्याचंच इथे चित्र आहे. शोधन झाल्यानंतर रथक्षोभ झाला, स्नायू शिथिल झाले, संधी शैथिल्य आलं. निळा बार बघा, शोधन झाल्यानंतर अतिव्यवहाय केला, अतिव्यवहायानंतर शुक्रक्षय झाला, शुक्रक्षयामुळे कफक्षय झाला, कफक्षयामुळे संधी शैथिल्य आलं. इथे जो पांढरा चौकोन आहे, तिथे स्लाइड बनवताना काहीतरी पीडीएफ करताना गेले, तिथे ओजक्षय असं पाहिजे, म्हणजे जो पांढरा रिकामा चौकोन दिसतोय तिथे ओजक्षय असं पाहिजे. आणि मग ओजक्षय झाला की पुढे क्षीण कफ, संधी शैथिल्य, अतिव्यवहाय झाला रक्तक्षय, रक्तक्षयामुळे पुढे शुक्रक्षय प्लस रक्तक्षय असं मिळून क्षीण कफ अवस्था, संधी शैथिल्य, वातप्रकोपामुळे येणार, असं काहीच ते संधी शैथिल्याच्या वेगवेगळ्या संप्राप्त्या आपण एका चित्रात मांडायचा प्रयत्न केला. तर हा अभ्यास करता येऊ शकतो. मग आता मांस शैथिल्याचा आपण विस्ताराने बघितलं, नक्की विकृती काय होते. संधी शैथिल्याची बघितली आपण, नक्की विस्ताराने विकृती काय निर्माण होते. तर मग त्याची चिकित्सा काय करायची, पुढचा प्रश्न येतो. तर पुन्हा पहिल्या स्लाइड कडे जाऊया आपण. पहिली स्लाइड आपण अशी बघितली होती की शैथिल्य हे लक्षण म्हणून निर्माण झालेलं आहे, म्हणजे परतंत्र व्याधी आहे का फक्त शैथिल्य निर्माण झाले आणि बाकी काहीच नाहीये, स्वतंत्र व्याधी आहे. तर हे जोपर्यंत आपण निश्चित करत नाही तोपर्यंत चिकित्सा करता येत नाही. जर परतंत्र लक्षण म्हणून शैथिल्य निर्माण झालेलं असेल, उदाहरणार्थ कुठल्या तरी रोगाचं रूप म्हणून, कुठल्या तरी रोगाचं पूर्वरूप म्हणून, कुठल्या तरी रोगाचा उपद्रव म्हणून, तर चिकित्सा त्या रोगाचीच करायला पाहिजे, तर ते शैथिल्य पूर्ण बरं होईल. म्हणजे उदाहरणार्थ कुष्ठ अधिकारातले कल्प, प्रमेह अधिकारातले, वातरक्त अधिकारातले, आता आपण ज्या रोगांची नावं बघितली ती स्लाइड पुन्हा एकदा बघूया. की विकृत शैथिल्य कुठे कुठे आहे, तर त्या रोगांच्या अधिकारातले कल्प की जे शैथिल्य दूर करणारे आहेत, ज्यांच्या फलश्रुतीमध्ये संवहन न वाढणारे अशी काही फलश्रुती आहे, असं जर आपल्याला सापडले, उदाहरणार्थ पांडूच्या संप्राप्तीमधलं कवटजादी शिलाजित आपण बघितलं, तर त्याला भावना हे मांस गामी होण्याकरता दिलेली असावी, असा एक आहे. मांसपाचक म्हणून आता आपण जो संयोग वापरतो त्याची भावना कवटजादी शिलाजितला आहे. तर त्यामुळे तो कल्प मांसापर्यंत जाऊन तिथल्या दोषांचं शमन करून आणि शिलाजतू हे शरीर दृढ करणारं संवहन मिळवून देणारं आहे. त्यामुळे मांस संवहन करता कवटजादी शिलाजत वापरता येईल, असं आपण अभ्यास पद्धती करू शकतो. मासच प्रमेयातले कल्प आहेत की ज्याच्या शोधन झाल्यानंतर
रसायन स्वरूपात काही कल्प दिले जातात. प्रमेह आधी घातले, त्याच्यामध्ये लोह आहे, धातू आहे. स्थवलेच्या चिकित्सेत लोह असलेले काही आहेत. वृक्षाच्या चिटेमध्ये आसन किंवा खदिरा अशी काही सार वृक्ष असलेले कल्प आहेत की ज्यांचं सार वृक्ष असल्यामुळे संवहन सुधारणं हे त्यांचं काम, ते शैथिल्य कमी करणं हे काम त्यांचं प्रकर्षाने होतं. शैथिल्य हे लक्षण कोणत्या व्याधीचा भाग म्हणून निर्माण झालं असं ओळखलं आणि त्या व्याधीची चिकित्सा केली प्रोटोकॉल पाळून. शोधन आवश्यक असेल तर शोधन, शमन आवश्यक असेल तर दोषांचं वाचन आवश्यक असेल तर ते करून झाले तर रसायन स्वरूपातली भूत किंवा काही अवलेह आलेले आहेत तर ते बहुतेक वेळेला शैत्य दूर करण्याकरता आहेत की आता शरीर दृढ इतकं करायचं की पुन्हा दोषांचा संशय झाला नाही पाहिजे इथपर्यंत शरीर आणून ठेवायचं आणि धातू सारवान झाले की पुढे रोग निर्माण होण्याची शक्यता कमी होते. मग असे कुष्ठामधलं शैथिल्य असेल तर कुष्ठाधिकारातले कल्प, वातरक्तातलं शैथिल्य असेल तर वातरक्ताधिकारातले कल्प हे आपण तिथे वापरू शकतो आणि ते त्या शैथिल्य आपण बरं करू शकतो. पण शैथिल्य जर विकृत असेल म्हणजे स्वतंत्र संप्राप्ती म्हणून असेल तर त्याची चिकित्सा काही करता येईल का असाही अभ्यास एक केला. ती शेवटची स्लाइड आपण बघूया. शैथिल्य ही स्वतंत्र संप्राप्ती. तर ती 2 टप्प्यामध्ये चिकित्सा करावी लागेल. दोष कुठला प्रधान आहे त्याच्यानुसार चिकित्सेचे उपक्रम बदलतील आणि अवस्था कुठली आहे त्याच्यानुसार चिकित्सेचे उपक्रम बदलतील. तर त्याच्यामध्ये कफप्रधान दोष आहेत किंवा हेतू आहेत आणि त्याच्यामुळे शैथिल्य आलेलं आहे असं असेल तर सुरुवात शोधनार्ह रुग्ण असेल तर वमानाने करायला लागेल आणि त्याच्यानंतर तिक्त कषाय रसांची द्रव्य वापरायला लागतील की ज्याने कफ कमी होऊन संवहन सुधारेल. कमी कषाय रस हा पृथ्वी प्रधान आहे त्यामुळे संवहन सुधारायला त्यांनी मदत होईल. या व्यतिरिक्त उद्वर्तनाच्या फलश्रुतीमध्ये संवहन सुधारतं, दृढांगता आणि व्यायामामुळे शरीर दृढ होतं आणि हे दोन्ही कफक्षय करणारे उपक्रम आहेत. त्यामुळे हे उपक्रम बाह्यतः वापरता येतील. पित्तप्रधान दोष आहेत आणि म्हणून शैथिल्य निर्माण झाले असं असेल तर रेचन शोधनार्ह रोगी असेल तर सुरुवात विरेचनाने होईल. जर अतिस्वेदन झालंय आणि म्हणून पित्त वाढून शैथिल्य आलंय, संप्राप्ती वेगळी, पित्त द्रवगुणाने वाढलंय, प्रमाणतः वाढलंय आणि शैथिल्य आलंय असं जर असेल तर विरेचन करायला लागेल. पण स्वेदनाचा अतियोग झालाय, जसं ग्रीष्मातली संप्राप्ती आपण बघितली की ग्रीष्मामध्ये औष्ण्याचा परिणाम म्हणून शरीर शिथिल होतं, तशा पद्धतीने जर काही असतील तर स्तंभन उपक्रम आणि त्याच्यासाठी लागणारे वेगवेगळे उपक्रम म्हणजे शीतजलाच्या धारा असतील किंवा तुषार असतील किंवा आणखी पित्त उपक्रमामध्ये आलेले स्तंभनाचे उपक्रम सगळे ते तिथे वापरावे लागतील आणि शैथिल्य दूर करावं लागेल. मग त्याच्यामध्ये कुठले उपक्रम आहेत स्तंभन ज्याने होऊ शकतं असे जे पित्ताच्या उपक्रमामध्ये आहेत तर अनुलेप आहे, वारंवार शीतद्रव्यांचे लेप घालणे. शीत उपचार म्हणजे थंड त्याच्यामध्ये पाण्याच्या धारा असतील किंवा बर्फात सरबत असतील किंवा आणखी अशा गोष्टी. बाह्य अभ्यंतर आणि याच्यामध्ये तिक्तरस प्रधान द्रव्य पाहिजे की ज्यांनी द्रवगुणाने वाढलेलं पित्त कमी होईल. आणि मग 2 संप्राप्ती इथे वेगळ्या होतात, द्रवगुणामुळे झालेलं आणि उष्णगुणामुळे झालेलं पित्तप्रधान शैथिल्य. द्रवगुणामुळे असेल तर उपक्रम वेगळे होतात. उष्णगुण वाढून पित्त स्वेदनाचा परिणाम अतियोग होऊन जर शैथिल्य आलेला असेल तर उपक्रम वेगळे होतात. त्याच्यानंतर वात वाढला आणि शैथिल्य आलं किंवा वातक्षय झाला आणि शैथिल्य आला, तर वातक्षय झाला शैथिल्य असेल तर त्याची संप्राप्ती वेगळी असते. वात वाढला आणि त्यामुळे शैथिल्य आलं तर त्याच्याकरता विविध स्नेहांचा वापर करू शकतो. जसं सुतिकेमध्ये आपण बघितलं की क्लेद रक्त निसृती झाल्यामुळे अतिशय शिथिल शरीर झालेलं असतं त्या प्रवाहनाच्या वेदनांमुळे आणि त्यावेळेला स्नेहपानाने यवागू पंचकोली सुद्धा अशा तिथे उपक्रम आलेला आहे. तर स्नेहपान हा उपक्रम वातप्रधान हेतूंमुळे झालेल्या शैथिल्यामध्ये तिथे उपयोगी पडणारा आहे हे आपल्याला त्याच्यावरून कळतं. तर वेगवेगळ्या प्रकारच्या स्नेहांचा वापर हा तिथे होऊ शकतो. सांध्यांच्याच ठिकाणी जर विशिष्ट आहे तर त्यांना अतिशय भार उचलण्याची कामं करायला लागतात, तर अशांनी थेट मज्जा हाच स्नेह वापरला आणि ज्यांना साथम्य आहे मांसाहार त्यांनी थेट मज्जाच वापरला किंवा मग सिद्धकृत्य किंवा वापरली तर वातशमन होऊन तिथे संवहन निर्माण होऊ शकतं. मग त्याच्याकरता वाग्वटोक्त गण वेगवेगळे आहेत, सुश्रुतोक्त गण आहेत, कशा आहेत की ज्याच्यामध्ये आसनादी किंवा सारखी द्रव्य आहेत
किंवा विदार यादीसारखे गण आहेत त्यांनी सिद्ध स्नेह हे आपण इथे वापरू शकतो. पद्मकादिया वापरू शकतो पित्तप्रधान असेल तर. आणि मधुर द्रव्य वापरायची. आता मधुर रसाची कोणती द्रव्य शैथिल्य निर्माण करतात आणि कोणती करत नाही असं दोन वेगळी करायला पाहिजेत आपण याच्यामध्ये. इक्षू विकृती ज्या आहेत त्या सगळ्या शैथिल्य निर्माण करणाऱ्या, ज्या प्रमेय संप्राप्ती पण निर्माण करतात. पण मधुर द्रव्य काही अशी पण आहेत की जी सांधे धरून ठेवतात. म्हणजे उदाहरणार्थ गोधूम. गोधूम हे मधुर द्रव्य आहे, पण ते सांध्यांची संवहन सुधारतं, संधान करण्यामध्ये मदत करतं. तर त्यामुळे मधुर आहे म्हणून ते कायम कफ वाढवेल आणि शैथिल्य निर्माण करेल असं शिक्का मारू नये. मधुर रसाचीच काही द्रव्य अशी पण आहेत की जी संधान निर्माण करतात, तर तशी इथे वापरता येतील गोधूमासारखी. मग त्याची द्रव्य वेगळी करू शकतो, कल्पना वेगळ्या करू शकतो. मग आता जर संधान आपल्याला गोधूमाचा हवा आहे तर पोळी करून भाजून नाही चालणार, ते वृक्ष करून नाही चालणार, मग त्याचा काढा करून द्यायला पाहिजे. अशा वेगवेगळे उपक्रम आपण तिथे वापरू शकतो. आणि मग काही अवस्थित चिकित्सा आहे. सुतिकेमध्ये जर शैथिल्य आले तर सुतिका परिचर्याच पाळायला पाहिजे, दुसरं काही करायचं नाही. अस्थिक्षयाचं लक्षण म्हणून अष्टांग संग्रहामध्ये मला वाटतं कोणाचा तरी माईक चालू राहिला आहे, ते बॅकग्राऊंडला आवाज येतोय मला, तर प्लीज चेक करा. अस्थिक्षयाचं लक्षण म्हणून अष्टांग संग्रहामध्ये अस्थिबद्ध मांसाची अभिलाषा असं लक्षण दिलंय. अस्थिक्षयाचं लक्षण, अस्थिला चिकटलेलं मांस खाण्याची इच्छा होते असं अस्थिक्षयाचं लक्षण दिलंय अष्टांग संग्रहामध्ये. तर मग हीच त्याची चिकित्सा म्हणून वापरू शकतो का, की अस्थिसहित मांस शिजवून खायला देणं, की ज्याच्यामध्ये मज्जा हा स्नेह पण शिजवल्यानंतर येईल आणि मांस पण येईल, संवहन सुधारेल, अस्थिक्षय भरून द्यायला मदत होईल. की ज्यांना मांसाहार साधने आहे त्यांच्यासाठी हे. आणि नाही तर मग तिक्तक्षीर बस्तीसारखे उपक्रम आहेत की ज्याच्यामुळे अस्थिक्षय भरून निघू शकतो आणि शैथिल्य दूर होऊ शकतं, संधी शैथिल्य. याच्या व्यतिरिक्त अन्य काही स्थानिक उपक्रम आहेत. तर संधी शैथिल्यच दूर करायचं तर थेट संधीवरच काही चिकित्सा करता येईल का, मग त्याच्यामध्ये पित्त लेप आहेत, बंध आहेत. त्याच्यानंतर आपण स्थानिक बस्ती करतो वेगवेगळ्या सांध्यांच्या ठिकाणी, तसे आहेत. जर संधी च्युत झालेला असेल, उदाहरणार्थ डिस्क प्रोलॅप्स आहे किंवा सरकलेला आहे किंवा अशाच प्रकारची काही संधी मुक्तासारखी लक्षणं असतील तर आधीच जागेवर बसवायला पाहिजे, बंध करायला पाहिजे, मग स्नेहादेह उपक्रम करायला पाहिजे. तर संधी मुक्ताचे किंवा त्या ठिकाणचे जे प्रोटोकॉल्स आहेत ते तिथे पाळायला पाहिजे. असं आपल्याला इथे अधिकरणानुसार वेगवेगळी चिकित्सा शैथिल्याची होते. एकदा समरी म्हणून पुन्हा सगळं सांगतो. शैथिल्य हे लक्षण आहे, ते परतंत्र आहे प्रायः. तर त्यामुळे मूळ रोग जो कुठला असेल त्याची चिकित्सा केल्यानंतर तेथे शैथिल्य दूर होतं. पण तरी शैथिल्य हे लक्षण वाईड रेंजमध्ये पेशंट्समध्ये दिसतं. आणि त्याचं कॉग्निझन्स कुठे कुठे आहे, तर नंबर 1, शैथिल्य शरीरामध्ये असेल तर क्लेदाचा प्रसार लवकर होतो असं प्रमेहामध्ये दिले. त्यामुळे दोषांच्या प्रसाराचं ते लवकर प्रसार होण्याचं ते एक कारण ठरू शकतं, त्यामुळे शैथिल्य नाही आलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की शैथिल्य असेल तर जे व्याधी होतात ते कृच्छ्रसाध्य किंवा असाध्य होतात, जसे सुतिकेमध्ये आहेत. तर त्यामुळे व्याधी साध्य राहायला हवा असेल, असाध्यमध्ये कन्वर्ट व्हायला नको असेल तर शैथिल्य येऊ द्यायचं नाही. तिसरी गोष्ट कुष्ठाच्या संप्राप्तीमधली, की शरीर शिथिल असेल, त्वचा रक्त मांसलसिका हे शिथिल असतील तर दोषांचा स्थानसंश्रय होतो. आणि संवहन चांगलं असेल तर दोष ऑफकोर्स त्याच्या अर्थपत्तीवरून आपल्याला कळतं की दोषांचा स्थानसंशय होणार नाही, कुष्ठच होणार नाही. तर शैथिल्य येऊ न देणं हे यासाठी पण आवश्यक आहे की त्याने दोषांचा स्थानसंशय होत नाही. आणि चौथी गोष्ट की शैथिल्य हे लक्षण काही ठिकाणी अरिष्ट सूचक पण आहे आणि उपद्रव सूचक पण आहे, ज्याच्यामध्ये सगळे उपद्रव उत्पन्न झालेले असतात त्या रोगारी असाध्य होत जातात. आणि काही थेट अरिष्ट सूचक लक्षण आहेत की ज्याच्यामध्ये शैथिल्य हे लक्षण निर्माण होतं. तर त्यामुळे शैथिल्य ह्या लक्षणाचा आपण सगळ्या वैद्यांनी अभ्यास केला पाहिजे. त्याचा काही भाग मी आज मांडायचा प्रयत्न केला. आणि आणखीही अनेक गोष्टी असतील त्या दिलेल्या काळामध्ये मांडायच्या राहिल्या, कदाचित अन्य काही ज्येष्ठ वैद्य याच्याविषयी आणखी स्पष्टीकरण देतील. तर आता मी जे काही बोललो त्यामध्ये कोणाला शंका असतील तर कृपया विचाराव्यात. प्रश्न एक आहे, गर्भाशय शैथिल्य कमी करण्यासाठी कोणती चिकित्सा योजना येईल?
गर्भाशय शैथिल्य हे प्रसूतीनंतर लगेच जे निर्माण होतं ते म्हणायचं एका प्रश्नकर्त्याला. तसं जर असेल तर त्याचे उपक्रम वेगळे आहेत. तिथे तसंच ते गर्भाशय शैथिल्य राहिलं तर रक्तस्राव अधिक होतो, त्यामुळे तत्काळ काहीतरी उपक्रम करायला लागतात. ज्याची आयुर्वेद चिकित्सा कोण करतं असं मला आतापर्यंत माहिती नाहीये, मी बघितलेली पण नाहीये. पण अदरवाईज गर्भाशय शैथिल्य आहे, रक्तस्राव अधिक आहे, हे सुतिका व्यतिरिक्त असेल तर त्याला मांसाचे संहनन सुधारणारी आणि स्तंभनासाठीची काही द्रव्य, ज्याच्यामध्ये अशोकासारखे द्रव्य आहेत, घृतकल्पना काही आहेत, अशा वापरायची पद्धत आहे. किंवा रक्ताची निर्मितीच जास्त होते असंही असेल, किंवा पांडूसारखी काहीतरी व्याधी आहेत आणि त्याचा भाग म्हणून मांस शिथिल झालंय म्हणून गर्भाशय पण शिथिल झाले, तर चिकित्सा पांडूची केली पाहिजे, त्या अधिकारातले कल्प वापरले पाहिजे. किंवा त्याच्यामध्ये ताकदी लोहासारखे द्रव्य आहेत किंवा कवटजादी शिलाजीत सारखे आहेत. जर कफप्रधान रोगी असतील तर आयस्कृती पण वापरायला हरकत नाही, असं आधी आयस्कृती मिळते, असेही काही कल्प आहेत. किंवा नागासारखी काही द्रव्य आहेत, नागभस्मासारखी, फक्त ते अतिशय उत्तम दर्जाचं आणि निरुत्थ पाहिजे अशी खात्री करून घेतल्यानंतरच वापरायचं. तर त्याच्यासारखे काही कल्प आहेत की जे थेट गर्भाशयावर काम करतात. उपधन्व आहे, गर्भपाल रस आहे, हे वापरू शकतो आपण. सगळ्यांना एक सूचना अशी आहे आणि आनंदाची बातमी आपला आयुर्वेदिक युट्यूब चॅनल सुरू केला आहे आणि त्या युट्यूब चॅनलवर तुम्हाला यथावकाश हे सगळं व्याख्यान पाहायला मिळणार आहे. आपण प्रश्न फक्त घेऊया या स्लाइड काही गोष्टी रिपीट करायचं आपण प्रश्न बघूया. स्वभावाचे शैथिल्य आणि मृदुता ही डिफरन्शिएट कशी करावी, दोन परीक्षा भाव आहेत. मृदुता हे स्त्री शरीराचा स्वाभाविकच आहे, स्वभावाचे शैथिल्य आहे ते. स्वभावाचे शैथिल्य आणि मृदुता प्रत्यक्ष तपासताना कसं बघायचं असा प्रश्न असेल तर असं डिफरन्सिएशन मी केलेलं नाही, कारण ते दोन्ही एकत्र असतात. फक्त मृदुता आहे आणि शैथिल्य नाही, किंवा फक्त शैथिल्य मृदुता नाही असं असत नाही. त्यामुळे वेगळे त्याचं परीक्षण मी तरी नाही केलेलं. कदाचित आणखी कोणी याचं जास्ती चांगलं उत्तर देऊ शकेल. स्नायू शैथिल्य मीन्स वी हैव टू टेक स्नायू एंड अस्थिसंधी शैथिल्य और स्नायू उपधातू शैथिल्य. स्नायू उपधातूचं शैथिल्य निर्माण झाल्यामुळे संधी शैथिल्य असा संप्राप्तीचा भाग मी सांगितला की जिथे स्नायू विकृत झाले आणि संधी शिथिल झाले, जे रक्तक्षोभामुळे होत असावं असा बघतो आपण. याचे हेतू हाच स्पेसिफिक हेतू आहे. हा काही 15 मार्काचे इलेक्टिव्ह तुम्हाला आलेले पर्सनली काही बोलून सोडू शकाल. मधील शैथिल्य वर्णन करा असं एक इलेक्टिव्ह आलेलं आहे. व्यक्तिगत बाकीच्या दुसऱ्या ग्रुप मधले काही बघतो. रथक्षोभामुळे येणारे शैथिल्य याविषयी थोडं सांगावं असं वाटतं. रथक्षोभ हे पूर्वीचं लक्षण, जे त्या काळी रथ वापरत होते म्हणून रथक्षोभ असं दिलेलं आहे. आजही आपण गाड्या वापरतो सगळे. त्याच्यामध्ये पूर्वी बारगीर असायचे जे घोड्यावरून प्रवास करायचे, सैनिक होते, त्यामुळे लढायला पण लागायचं, अंगात ताकद पाहिजे, संवहन चांगलंच पाहिजे. तर कमरेचे वेगळे व्यायाम मुद्दाम काही करून घेतले जात होते. आजही तालमीत जाणाऱ्यांकडनं कमरेचे वेगळे व्यायाम करून घेतले जातात की ज्यामुळे कंबर घट्ट राहते आणि मग घोडेस्वारी केली तरी कमरेला त्रास होत नाही. तर आज जे बाईक्सवर सगळे आपण प्रवास करतो ते कमरेचे वेगळे कुठले व्यायाम न करता तो प्रवास करतो आणि प्लस शैथिल्य निर्माण होतील असे हेतू चालूच असतात. व्यायाम नाही कमरेसाठीचा आणि हेतू मात्र चालू. त्यामुळे कमरेच्या ठिकाणी सांध्यांमध्ये, पाठीच्या मणक्यांमध्ये किंवा हातांमध्ये कोणाचे खांदे निखळतात असे वेगवेगळे संधी शैथिल्य निर्माण झालेलं आता पण दिसतच आहे. याची चिकित्सा सगळे वैद्य करतात. सगळ्या वैद्यांकडे कमरेची काही ना काही दुखणे असलेले किंवा सांधे निखळलेले पेशंट हे येत आहेत आता. आणि त्या बहुतेकांमध्ये कारण काय असतं तर बाईकवरचा प्रवास, असे बरेच पेशंट आता पण बघतो. तर हे कसं टाळता येईल याचा आपण काही विचार केला तर त्याच्यामध्ये रुग्णांना व्यायाम कमरेचा रोज करणं आवश्यक आहे हे सांगणं फार अत्यंत गरजेचं आहे. बाकी आपण बस्ती कल्प करतो, स्थानिक बस्ती करतो, स्नेहधारण करतो, परिषेक आणि ते सगळे उपक्रम आपल्या वैद्यांना माहिती आहेत. पण एक महत्वाची गोष्ट आहे की प्रिव्हेन्शन, संधी शैथिल्य येऊच नाहीये याच्याकरता व्यायाम हा आपण सर्वांनी जरूर ऍड करावा. त्याच्यामध्ये एक मला ऍड करावंसं वाटतंय ते म्हणजे वेश आणि आभूषण हा हे म्हणजे विहारामधला जो भाग आहे
त्याच्यामधला व्यायाम हा एक भाग आपण घेतला, पण वेश आणि आभूषण या दोन गोष्टी या महत्वाच्या आहेत. मी जो कटिबंधाचं वर्णन केलं त्याच्याबरोबर गोफणाबंधाचंही वर्णन आपल्याला अत्यावश्यक आहे. स्त्री आणि पुरुषांचा वेशही तुम्ही जर पूर्वीच्या काळात बघितलं, गोफणाबंध त्यांनी बांधलेला दिसतो. हा अर्थात बंधाच्या ठिकाणी सगळ्यांना बघता येईल गोफणाबंध काय आहे. अशी दोन बंध कंपल्सरी आहेत आणि उरस्थ काही बंध आहेत की जे बंध बांधल्यामुळे तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय रथोत्सव म्हणा किंवा एकंदर व्यायाम म्हणा किंवा एक्झर्शन ज्याला आजच्या याच्यामध्ये भाषेमध्ये त्याच्यामध्ये तो फरक पडत असणार आहे. आता सध्या आपण नाही करत आहे या सदरामधल्या या गोष्टी एक महायोनी या व्याधीमधील योनिभ्रंश यामध्ये संप्राप्ती कशी मांडता येईल म्हणजे स्थायू शैथल्याची की वाताची वृद्धी. मला वाटतं विकारांचे प्रश्न आपण नको घ्यायला, फक्त शैथिल्य एवढ्या प्रश्नाच्या बद्दल आपण बोलूया. चालेल. स्थान वैगुण्य म्हणजे शुद्ध शैथिल्य असू शकते. प्रश्न कळला नाही मला, परत सांगता का? स्थान वैगुण्य आणि शैथिल्य याच्यात काही फरक आहे का ते एकच? फरक आहे. ख वैगुण्य हा मोठा गट आहे, त्यातला एक भाग शैथिल्य आहे. स्थान वैगुण्य अनेक प्रकारे असू शकते की ज्यामुळे दोषांना स्थानसंशय करायला मदत मिळाली, त्यातला एक भाग शैथिल्य आहे. अनेक विकृती धातूंमध्ये होऊ शकतात, त्यातली एक विकृती शैथिल्य आहे. धन्यवाद फडके सर. आजच्या शंका संपलेल्या आहेत. बाकीच्या शंका ज्या आहेत त्या शंका नसून रिपीट करा अशा स्वरूपाच्या काही सूचना आहेत. सूचना कृपया तुम्ही आपल्या नवीन YouTube चॅनलवर बघू शकाल आणि